नमस्कार. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही मित्र नसतो, कोणीही शत्रू नसतो. प्रत्येक देश आपापल्या हिताचं रक्षण करत असतो. त्यासाठी मग कोणाशी कधी मैत्री करायची आणि कोणाशी कधी शत्रुत्व पत्करायचं हे त्याच्यावर अवलंबून असतं. 1971 साली भारत आणि रशिया यांच्यामध्ये मैत्री करार झाला. इंडो सोव्हिएट फ्रेंडशिप ट्रीटी असं त्याला म्हणतात. पण मग खरंच भारताचा रशिया हा मित्र होता का? मग रशियाला आपलं हित जपायचं होतं आणि ते रशियाने करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. KGB ही रशियाची गुप्तहेर संस्था प्रत्येक राष्ट्राच्या असतात. अमेरिकेची CIA आहे, पाकिस्तानचा ISI आहे, भारताचं सुद्धा RAW आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. इंटेलिजन्स संस्था असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दुसऱ्या देशामध्ये कारवाई करण्यासाठी पेरलेले लोक असतात. त्यांना डीप ॲसेट्स असं म्हणतात, की ते असतात त्या देशाचे नागरिक, पण काम हे दुसऱ्या देशासाठी करत असतात. त्या देशाच्या इशाऱ्यावरून स्वतःच्या देशाच्या विरोधात काम करत असतात. त्याला डीप ॲसेट्स असं म्हणतात. तसे KGBचे सुद्धा अनेक डीप ॲसेट्स होते आणि हे डीप ॲसेट्स म्हणजे त्याच्यामध्ये स्पाय लोक, हेरगिरी करणारे लोक हे देखील असतात. मग अमेरिकेला सुद्धा त्यांनी सोडलं नाही. अमेरिकेचा आजपर्यंत सगळ्यात प्रभावी आणि हुशार विदेश मंत्री म्हणजे हेनरी किसिंजर. हेनरी किसिंजरच्या सुद्धा फोनचं टॅपिंग त्यांनी केलं. इतक्या खोलपर्यंत ते आज शिरले होते. अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्यांचा संघर्ष वाढावा म्हणून बनावट कागदपत्र, बनावट पत्र, बनावट लेटर हेडवर पाठवून ती मग प्रकाशित करायची वर्तमानपत्रांमधनं. त्यावेळेला वर्तमानपत्र आणि रेडिओ सोडून दुसरी प्रसारमाध्यमं नव्हती. मग त्यातनं हे प्रसार करायचा की जेणेकरून काळे आणि गोऱ्यांचा संघर्ष वाढेल. मग त्यांनी कॅनडामध्ये तसंच केलं, त्यांनी ब्रिटनमध्ये तसंच केलं, त्यांनी फ्रान्स, जर्मनी सगळ्या देशांमध्ये आपले हेर पेरले, भारतामध्ये सुद्धा. असे डीप ॲसेट्स हे त्यांनी तयार केले. ह्या KGBचं अभिलेखागार सांभाळणारा जो अधिकारी होता त्याचं नाव वासिली मिट्रोखिन. हा पूर्वी KGB मध्ये खूप महत्त्वाच्या पदावर होता. पण 1992 साली ख्रुश्चेवनी एक गुप्त भाषण काही लोकांच्या समोर दिलं. ख्रुश्चेव हा स्टॅलिनच्या विरोधात होता. स्टॅलिन असेपर्यंत तो काही बोलत नसे. स्टॅलिन गेल्यानंतर तो स्टॅलिनच्या विरुद्ध बोलायला लागला. स्टॅलिनचा सुद्धा मोठा दरारा होता, त्यामुळे ख्रुश्चेव बोलत नव्हता. पण त्याच काळामध्ये ख्रुश्चेवने काही अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सोव्हिएट रशिया हे अशी कशा प्रकारची कामं करतं हे सांगितलं. स्टॅलिनच्या लोकांना संशय आला की हा मिट्रोखिन जो आहे याला एवढ्या मोठ्या पदावर ठेवून उपयोग नाही, म्हणून त्याला अभिलेखागार सांभाळण्याचं काम केलं. म्हणजे कागदपत्र, ज्याला आर्काइव्ज म्हणतात. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक सरकारची आर्काइव्ज असतात. त्याच्यामध्ये जुनी 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 सगळी माहिती ही साठवून ठेवलेली असते, सुरक्षित ठेवलेली असते. त्यातनं भविष्यामध्ये त्या आर्काइव्सचा उपयोग होतो, त्या माहितीचा उपयोग होतो. मग याला कुठल्या मोठ्या पदावर न ठेवून ह्या मिट्रोखिनला ते आर्काइव्स म्हणजे अभिलेखागार सांभाळण्याचं काम दिलं. आता हे अभिलेखागार सांभाळण्याचं काम दिलं. सोव्हिएट रशिया जे काय करत होतं ते त्याला पसंत नव्हतं, पण अभिलेखागार तोच सांभाळत असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. 1992ला रशिया कोलमडलं. सेंट्रल एशियातले जे स्वतंत्र देश रशियाने आपल्या कब्जात ठेवले होते ते सगळे स्वतंत्र झाले. उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान वगैरे वगैरे सगळे छोटे देश हे मुक्त झाले. मग तो तिकडनं निघाला
आणि लॅटवियामध्ये गेला. लॅटविया हा रशियाला लागूनच असलेला देश आहे उत्तर युरोपमध्ये. हा लॅटवियामध्ये गेला आणि तिथे सरळ अमेरिकन दूतावासात गेला. तिथे सांगितलं, तो त्याचं ते सगळं घबाड घेऊन गेला, जे सगळं त्याने साठवलं होतं, आणि अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितलं. पण अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याच्यावर फार विश्वास ठेवला नाही, हे काही फार महत्त्वाचं नाही आहे असं म्हणून त्याची हेटाळणी केली. तिथून तो लॅटवियामध्ये असलेल्या ब्रिटनच्या दूतावासात गेला. तिथे मात्र लोकांनी त्याचं ऐकून घेतलं आणि मग त्यांनी ते सगळे साठवून ठेवलेली कागदपत्र आणली. ती त्याने हाताने नोट्स काढल्या होत्या, कारण कॉपीज काढून नेल्या तर, झेरॉक्स काढून नेल्या तर धोका जास्त होता. म्हणून त्यांनी ते हाताने लिहिलेल्या सगळ्या कॉपी देणे म्हणा, हे सगळे रशियाची गुप्त माहिती, हेर खात्याची माहिती, KGBची माहिती आहे. मग त्या माहितीच्या आधारे त्यांनी मिट्रोखिन आर्काइव्ह्ज या नावाचं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकातनं बरीच माहिती ही बाहेर आलेली आहे. 50च्या दशकामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 10 वर्ष सुद्धा झाली नाही. 1952, 53, 54च्या सुमाराला असं आढळून आलं की मॉस्कोहून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला काही सूचना मिळत होत्या. त्यांनी या वायरलेसनी कोड ह्याच्यामध्ये, गुप्त भाषेमध्ये, ज्याला कोड्स म्हणतात, पाठवलेले संदेश आपल्या इंटेलिजन्स ब्युरोनी पकडले आणि ते नेहरूंना सांगितले. त्याच्यामध्ये रशियाला सुरुवातीला नेहरू नको होते, कारण त्यांचा असा अंदाज होता जवाहरलाल नेहरू हे इंग्रजांच्या इशाऱ्याने नाचतात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे हे इथे नको, हे इम्पिरियलिस्ट आहेत, इंग्लंडच्या बाजूने झुकणारे आहेत, म्हणून हे इथे नकोत असं KGBचा समज होता. आणि म्हणून ते कम्युनिस्ट पार्टीला इशारे देत होते, सूचना देत होते की नेहरूंचं सरकार पाडलं पाहिजे. नेहरूंचे समर्थक असो किंवा विरोधक असो, नेहरूंच्या अनेक गोष्टी अनेकांना पटत नाहीत, पण ते काहीही असलं तरी माझ्या देशाच्या लोकशाहीतनं निवडून आलेल्या पंतप्रधानाला दुसऱ्या देशाची गुप्तहेर संस्था ही पाडायचा प्रयत्न करणे हे निश्चितच मान्य होण्यासारखी गोष्ट नाही, स्वीकार करण्यासारखी गोष्ट नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे मग त्या, हे सगळं 54 सालचं सांगतोय, अशा गुप्तहेर संस्था ज्या असतात त्या कोणाचंच नाव हे स्पष्टपणे घेत नाहीत, टोपण नावं असतात की त्या नावावरनं ते कळतं. किंवा एखादं खूप गुप्तपणे करण्याचं काम असेल तर त्याला सुद्धा एक विशिष्ट नाव असतं. जसं पोखरणला अणु चाचणी झाली, मग अणु चाचणी झाली हे कसं कळवणार पंतप्रधानांना? मग त्याला त्यांचा एक कोड वर्ड होता, बुद्ध हसला. बुद्ध हसला म्हणजे अणु चाचणी झाली असं समजायचं. अशी कोड लँग्वेज, गुप्त भाषा वापरली जाते. त्या गुप्त भाषेमध्ये भारताचा जो मॉस्कोमधला दूतावास होता त्या ठिकाणी एक अधिकारी, त्याचं नाव बाहेर आलेलं नाही, पण त्याचं प्रोखोर असं गुप्त नाव होतं. आणि रशियन लोक त्याच्याविषयी काही बोलायचं असेल तर प्रोखोर असं म्हणायचं. या हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अनेक वेळा महिलांचा उपयोग होतो. या महिला पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढतात, काही त्यांना लैंगिक सुविधा देतात, त्याला हनी ट्रॅप असं म्हणतात. मग तसा हनी ट्रॅप ह्या प्रोखोरच्या बाबतीत सुद्धा केला. आणि जी हनी ट्रॅप करणारी महिला होती तिचं देखील एक गुप्त असं नाव होतं, कोड नेम होतं. तिचं नाव नोवारोवा असं तिचं नाव होतं. तिने या प्रोखोर नावाच्या अधिकाऱ्याला, त्याचं नाव नाही आलेलं पण ते गुप्त नाव हे बाहेर आलेलं आहे, त्याला तिनं तिच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडनं अनेक प्रकारची माहिती मिळवायची आणि मग ती माहिती ही KGBला पुरवली जायची. ही माहिती दिल्याबद्दल प्रोखोरवर
KGB खुश झाली आणि 54 साली त्याला जे महिन्याचे 1000 रुपये दिले जायचे बक्षीस म्हणून ते वाढवून 4000 रुपये केलं, अशी ती माहिती बाहेर आलेली आहे. चीनचे आक्रमणाच्या वेळेला कृष्ण मेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते. कृष्ण मेनन हे बराच काळ अमेरिकेत राहिले होते, इंग्लंडमध्ये राहिले होते. इंग्लंडच्या भारताच्या दूतावासात, इंग्लंडमधल्या दूतावासात ते होते. बराच काळ ते तिथे राहिले, मग इकडे आले. कृष्ण मेनन यांच्यावर रशियानं प्रभाव टाकला. रशियाचे त्यावेळचे विदेश मंत्री ग्रोमिको यांनी या कृष्ण मेनन यांच्याशी बऱ्यापैकी जवळीक साधली. कृष्ण मेननची भारतीय जनमानसात प्रतिमा चांगली व्हावी, प्रभावी व्हावी, भारताच्या राजकारणात कृष्ण मेनन प्रभावी व्हावेत, अशा प्रकारचा प्रयत्न हा KGBने केला. म्हणजे इथे प्रचार करताना सुद्धा ह्या प्रचाराच्या माध्यमातून मग वर्तमानपत्रातले लेख असतील, आणखीन काही असेल, कृष्ण मेननची प्रतिमा ही उज्ज्वल होईल, लोकांच्या मध्ये ती प्रतिमा उज्ज्वल होईल असा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात म्हणे असं होतं की जवाहरलाल नेहरूंच्या नंतर कृष्ण मेननना भारताचं पंतप्रधान केलं पाहिजे, म्हणजे मग आपल्या तालावर नाचणारा एक पंतप्रधान. आत्तासुद्धा चीननी त्या मालदीवच्या मोइझूला आपला एक पपेट म्हणून तिथे बसवलेला आहे, कठपुतली म्हणून, बावलं म्हणून बसवलेलं आहे. तसंच आपण मेननला बसवू असा त्यांचा अंदाज होता. पण दुर्दैव असं की 62 सालचं चीनचं आक्रमण झालं आणि त्या चीनच्या आक्रमणामध्ये भारताचा दारुण पराभव झाला आणि त्यामुळे कृष्ण मेनन यांची प्रतिमा ही डागाळली केली आणि त्यानंतरच्या इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे प्रधानमंत्री होणं तर दूरच, त्यांचं मंत्रिपदही गेलं. राजकारणामधलं त्यांचं स्थान हे एकदम आढळ होतं, ते नाहीसं झालं. असं सगळी तिथे स्थिती झाली. 64 साली जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला. जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर कोण होणार पंतप्रधान? मोरारजी देसाई हे त्यातल्या त्यात सगळ्यात वयोज्येष्ठ होते आणि त्यामुळे मोरारजी देसाई पंतप्रधान होतील असा अंदाज असल्यामुळे KGBने आपली चाल खेळायला सुरुवात केली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान होणार नाहीत याची काळजी घेतली. मग त्यांना हवी असलेल्या नावांमध्ये होतं गुलझारीलाल नंदा. लालबहादूर शास्त्री सुद्धा त्यांना चालणारे होते, कारण त्यांचा असा अंदाज होता की हे नेहरूंच्या पठडीतच मोठे झालेले आहेत आणि अत्यंत साधा माणूस आहे, या माणसाला कसंही आपल्याला झुकवता येईल, वाकवता येईल. त्यांचा तो अंदाज खोटा ठरला आणि त्यातनंच मग पुढे मॉस्कोमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. अनेकांना असं वाटतं की असा अंदाज आहे की KGBने, रशियाने त्यांना मॉस्कोमध्येच मारून टाकलं. त्यामुळे शास्त्रीजी हे नंतर आपल्याला हवं असलेलं व्यक्तिमत्व नाही आहे हे KGBच्या नंतर लक्षात आलं. 50च्या दशकामध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा रशियाला तिथे गेल्या. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी तिथे त्या गेल्या. तिथे त्यांची एवढी बडदास्त ठेवली गेली आणि त्यांना असं काही रशिया दाखवलं गेलं की त्या रशियाच्या सगळ्या एकूण त्या भपक्यासमोर पुष्कळ प्रभावित झाल्या. 1967च्या निवडणुकीमध्ये, कारण तोपर्यंत लालबहादूर शास्त्री देखील गेले होते आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर 1967 ही पहिली निवडणूक होती आणि मग त्यावेळेला त्यांनी असा डाव रचला की भारताची कम्युनिस्ट पार्टी ही भारताच्या राजकारणामध्ये प्रभावी व्हायला पाहिजे आणि त्यामुळे 1967 सालच्या निवडणुकीचा पुष्कळचा खर्च हा KGBने उचलला आणि त्यांच्या इलेक्शनचं फंडिंग हे KGBने मॅनेज केलं आणि त्यामुळे मग KGB कम्युनिस्ट पार्टीच्या सीट देखील भरपूर आल्या. नंतर 69 साली काँग्रेस दुभंगली. एका बाजूला मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, कामराज हे नेते, एका बाजूला इंदिरा गांधी आणि काँग्रेसचं विभाजन झाल्यामुळे लोकसभेतलं त्यांचं बहुमत धोक्यात आलं आणि रशियाने कम्युनिस्ट पार्टीला जे मदत देऊन जास्त सीट्स मिळवून दिल्या, ही कम्युनिस्ट पार्टी इंदिरा गांधींच्या बाजूने उभी राहिली आणि मग त्यांचं ते सरकार चाललं.
त्या काळातली मिट्रोखिन यांनी दिलेली माहिती अशी आहे की इंदिरा गांधींकडे पैशाने भरलेल्या सुटकेस येत असत आणि सका पाटील हे मुंबईतले एक काँग्रेसचे पुष्कळ महत्त्वाचे नेते होते. यांनी तर पुढे असं म्हटलं की इंदिरा गांधी रिकाम्या बॅगा देखील पाठवत नसत, त्याही ठेवून घ्यायच्या त्या, असं सका पाटील यांनी त्याच्यावर टिप्पणी केलेली आहे. सका पाटील हरावेत यासाठी देखील KGBने प्रयत्न केलेला आहे, कारण ते कम्युनिस्ट विरोधी होते. मग अमेरिकेहून त्यांना मदत मिळते अशा अर्थाची खोटी बनावट कागदपत्र तयार करून ती मीडियामध्ये दिली आणि मीडियाच्या माध्यमातून ती प्रसारित केली. या सगळ्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींना सुद्धा एक गुप्त नाव दिलं होतं आणि ते होतं वानो, VANO. VANO म्हणजे इंदिरा गांधी असं हे गुप्त नाव होतं. इंदिरा गांधींबद्दल त्यांना जर का काही लिखाण करायचं असेल, निरोप पाठवायचे असतील तर ते वानो असा शब्दाचा प्रयोग करायचे, म्हणजे इंदिरा गांधी. त्या काळामध्ये भारतातले कमीत कमी 10 वर्तमानपत्र ही KGBच्या प्रभावाखाली होती. KGB या वर्तमानपत्रांना पैसा पुरवत असे. कशा माध्यमातून पुरवत असे? जाहिराती देत होते का, काही बेनामी जाहिराती देत होत्या का, ते पुढे आलेलं नाही, पण पैसा पुरवत असत. वर्तमानपत्र असो किंवा कुठलाही मीडिया असो, त्या काळचा मीडिया म्हणजे रेडिओ आणि वर्तमानपत्र आणि थोडंफार प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी दूरदर्शन उपलब्ध होतं ते. मग ह्या सगळ्यांना विशेषतः वर्तमानपत्रांना चालायला जाहिरातींची आवश्यकता असते. वर्तमानपत्र विक्रीतून काही फारसा पैसा उभा राहत नाही, जाहिरातींमुळे ते चालतं. आणि त्यामुळे मग KGBने कमीत कमी 10 वर्तमानपत्र अशी होती की ज्यांना KGB पैसा पुरवत असे आणि मग त्या पैशाच्या बदल्यात काय छापायचं हे KGB सांगत होते. जी माहिती उपलब्ध आहे, आकडेवारी उपलब्ध आहे, त्याप्रमाणे 72 साली साधारणपणे 4,500 3,700 पेक्षा जास्त लेख हे वर्तमानपत्रातनं KGBच्या सांगण्यामुळे छापले गेले त्या वर्षी. 73 साली सुद्धा 2,700 750 इतके लेख छापले गेले, थोडी संख्या खाली आली. पण 74 आणि 75 साली 4,500 आणि 75 साली 5,500 इतके लेख हे वर्तमानपत्रातनं KGBच्या सांगण्यावरनं छापले गेले की ज्यातनं भारतीय मानस, भारतीय लोकांची विचारधारा त्याच्यावर प्रभाव पाडला जावा. ज्या रशियाला आपण मित्र समजत होतो त्या रशियाने काय काय केलं आहे, अगदी पंतप्रधानांच्या घरीसुद्धा नोटांनी भरलेल्या बॅगा पाठवणं इथपर्यंत हे सगळं केलेलं आहे. टोपण नावं वापरणं, आणि ते रशिया सगळ्याच देशांमध्ये करतं. डीप ॲसेट्स हे त्या त्या देशांमध्ये निर्माण करतं. त्यामुळे रशिया हे काय करतं आणि काय आपल्या देशात केलेलं आहे हे माहिती व्हावं म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॅटिकनसुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी करतं, त्यावर देखील पुस्तकं आलेली आहेत. डेव्हिड येलॉप नावाच्या एका लेखकाचं इन गॉड्स नेम असं एक पुस्तक आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये डेव्हिड येलॉप म्हणतो की ही आहे कादंबरी, पण जी सत्य घटना आहे, पोप जॉन पॉल पहिला याचा खून झाला आणि तो खून कोणी केला, तर डेव्हिड येलॉपनी जे सगळं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याच्यावरनं अर्थ असा निघतो की त्याच्यानंतर जो पोप झाला, पोप जॉन पॉल II, ते पोप झाल्यानंतर नाव धारण करतात नवीन, म्हणजे पोप जॉन पॉल I ज्यांनी खून केला असा संशय त्या डेव्हिड येलॉपनी केला आहे. तोच पोप जॉन पॉल II म्हणून नाव घेऊन त्यांनी तिथे पोप म्हणून बसला. असं हे व्हॅटिकनच्या अंतर्गत सुद्धा अनेक गोष्टी आहेत. मग त्यांची व्हॅटिकन बँक आहे, त्यांची ओपस डाय ही संस्था आहे. ह्या सगळ्या माध्यमातून काय काय होतं हे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे. या इन गॉड्स नेममधल्या आलेल्या माहितीबद्दल पुन्हा केव्हा तरी आपण एखादा एपिसोड करू. सध्या ही एवढी माहिती आलेली आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.